नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कावेरी पूजा मांडत असते आणि सगळी काही तिने तयार केलेली असते. घट बसायचे असतात आणि खूप मोठी अशी पूजा असते. कावेरी अगदी मन लावून सगळी काही पूजा व्यवस्थित मांडत असते. हे काम खरं तर माचं असतं, पण मा रूमच्या बाहेर यायला तयार नसतात. मग कोणीतरी जबाबदारी घ्यायची म्हणून कावेरीने ही जबाबदारी घेतलेली असते. सगळी काही पूजा अगदी व्यवस्थित मांडत असते. तेवढ्यात पळत आलेली असते विद्या. तुम्हाला माहितीये का, ती यमुना माचा सारखी सगळी तयार झाली, जशी मा तयार होते तशी, आणि मा सारखी सगळ्यांवर रुबाब करायला बघतीये. काय तिने तिकडे गोंधळ घातलाय तुम्ही बघा आता. यमुना मा सारखी वागती आणि सगळ्यांना अगदी धारेवर धरले. आता हे जेव्हा कावेरी ऐकते तेव्हा कावेरीला धक्काच बसलेला असतो की ही यमुना अशी काय करतीये, मा सारखं का वागायला बघतीये. तेवढ्यात काय ती यमुना बाहेर आलेली असते, अगदी मा सारखी तयार झालेली असते. आता कावेरी, यश तिच्याकडे सगळेच अगदी बघायला लागतात की हिने हा असा काय अवतार धारण केलाय की अगदी माची कॉफी करते ही. ती उठते आणि कावेरीला म्हणते, ए कावेरी उठ इथून, हे काय चाललंय, हे पूजा वगैरे, अगं हे काय करतेय कळतंय का तुला, आणि ही पूजा वगैरे करायची तुझी लायकी तरी आहे का. कावेरीची लायकी काढलेली असते हे यमुनाने आणि तिला हाताला धरते आणि म्हणते, अजिबात कुठल्याही देवाला हात लावायचा नाही किंवा कुठल्याही पूजा करायची नाही, कारण तुझी ही लायकीच नाहीये, कळतंय का. ओढत ओढत आता तिला बाजूला घेऊन चाललेली असते. कावेरी ही कमी नसते, यमुनाचा हात घेते आणि तसाच तो असा पक्का पकडते आणि म्हणते, हे बघा यमुनाताई, लायकी काढायची नाही, या घरची सून आहे मी आणि लग्न केलंय, पळून आलेली नाही, हक्काने लग्न लावलंय मी यशशी, त्यामुळे मला पूर्ण अधिकार आहे ही पूजा करण्याचा किंवा ही पूजा मांडण्याचा. मी आता पूजा मांडलीये आणि तुमच्या समोर उभा राहून मी पूजा करणार सुद्धा आहे. कोण काय वाकडं करते ना जरा बघतेच. कोणाची हिंमत आहे मला पूजा करू नको असं सांगायची, आणि तुम्ही माझ्यावर हुकूम गाजवायला मान नाही आहात, कळलं का यमुनाताई. आता यमुनाची बोलती बंद केलेली असते ह्या कावेरीने. कावेरी म्हणते, यमुनाताई अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे गाढवाला काय वाघ होता येत नाही. गाढव ते गाढवच राहतं, वाघ होण्याची त्याचीही लायकी नसते, कळलं का यमुनाताई. मोठ्या तोऱ्यामध्ये तिला हे सुनावलेलं असतं आणि तिची पूजा ती करत असते. अगदी यमुना बघतच उभी राहिलेली असते. कावेरीने तिला चांगला झटका दिलेला असतो. आणि तसंही तुम्ही मला बोलण्याचा अधिकार नाही, या घरची मुलगी आहात ना, तसं आणि त्याप्रमाणेच वागा. माझी सासू जर मला काही सांगेल तर ते मी नक्कीच ऐकेल, पण त्यावरही कुणाला अडचण असेल की मी पूजा करू नये तर लगेच सांगा, तरी मी पूजा करणारच आहे. आता मात्र कुणी काहीही बोलत नाही. मोठ्या तोऱ्यामध्ये ही सगळी काही विधिवत अशी पूजा करते कावेरी. पौर्णिमा ही आता मध्ये मध्ये बोलायला जाते. कावेरी तिचीही बोलती बंद करते. पौर्णिमा काकू, रागाच्या भरात एका बाईने देवीची पूजाच केली नाही असं कथेत लिहिलंय, तर देवीने तिला इतकी भयानक अशी शिक्षा केली की बापरे, तिने पूजा केली असती तर सगळ्या याच्यातून वाचली असती, पण भयानक या देवीच्या कोपातून मात्र ती काय वाचली नाही. त्यामुळे पौर्णिमा काकू, काही झालं कितीही राग आला, देवीची पूजा अगदी मनोभावे करायची म्हणजे करायचीच, कळालं का पौर्णिमा काकू. ही कावेरी प्रत्येकाला असे झटके देत असते आणि सगळ्यांचे अक्कल जागेवर आणत असते. अजिबात ती कोणाचं काही ऐकत नाही आणि जे करायचंय तेच करत असते. आणि कसे, देवीची पूजा जर व्यवस्थित झाली नाही तर देवीचा कोप होतो आणि डोक्यावरचे सगळे केस निघून जातात. आणि पौर्णिमा काकू, तुम्हाला माहितीये का, यमुनाताई आणि तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून तुम्ही मध्ये पडू नका किंवा देवीच्या पूजेला आडवंही येऊ नका, कळतंय का तुम्हाला. याच्यावर आता विद्या मात्र हसायला लागलेली असते. पौर्णिमा खूप घाबरते. काय म्हणतीये, हो अगदी बरोबर बोलतीये मी. अगो मग कर की कावेरी तू पूजा. हो करतीच आहे मी पूजा आणि मीच करणार आहे पूजा. आता ही पूजा करत असते कावेरी, पण देवीला मनापासून हात जोडते आणि म्हणते, हे बघा देवी माते, सगळं काही माहिती आहे या घरात काय चाललंय आणि काय नाही, पण सगळं काही सुरळीत होण्यासाठी पुरेपूर मी प्रयत्न करणार आणि सगळं सुरळीत व्हावं यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. देवी माते, ही पूजा सगळं काही करताना काही चूकभूल झाली तर क्षमा कर या कावेरीला, आणि देवाला अशी मनापासून हात जोडून माफी मागत असते कावेरी. इकडे आता मा तिच्या रूम मध्ये अगदी शांत अशी बसलेली असते. अजिबात कुठे तिचं लक्ष नसतं, काही नसतं, अगदी स्तब्ध झालेली असते. तेवढ्यातच आता यमुना ओरडत ओरडत येते, मा, पण एकदाही मा तिच्याकडे वळून बघत नाही किंवा यमुना काय एवढी ओरडतीये, का बोलवतीये याच्याकडे ती लक्षही देत नाही. अगो मा, बाहेर ये आणि बाहेर येऊन बघ नेमकी काय चाललंय, काय झालंय. बाहेर खूप भयानक असं सगळं काही चाललंय. तू जर आली तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं.
मा माझं प्लीज ऐक आणि एकदा बाहेर येऊन बघ नेमकी काय गोंधळ चाललाय. तरीही मा हिच्याकडे बघतही नाही आणि बाहेरही येत नाही. यमुना मात्र दरवाजाच्या बाहेरून सगळं काही बोलत असते. तुला माहितीये का मा, ती कावेरी लग्न करून थांबलेली नाहीये. तिला तुझी जागा घ्यायची आहे, तुझे अधिकार मिळवायचे, तुझं अस्तित्व मिटून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. अगं मा प्लीज तू बाहेर ये. त्या कावेरीची काय नाटकं चालली आहे ना जरा बघ. आणि तू जर बाहेर आली तरच या कावेरीची नाटकं थांबू शकताय. लग्न केलं तिथपर्यंत ठीक होतं, आता मात्र सगळाच गोंधळ घालायला लागलीये. अगं मा प्लीज तू बाहेर ये. यमुना आता खूप जोरात ओरडत असते आणि मला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करते. अगं मा सगळे काही अधिकार तिला हिसकावून घ्यायचे आणि स्वतःचं राज्य निर्माण करायचंय. आता मा तूच मला सांग, तू स्वतः मला सगळे काही अधिकार दिलेत ना, मग ती का मध्ये मध्ये करतीये आणि स्वतः घटस्थापना करतीये तिच्या हाताने. मा हे चुकीचं आहे ना. आणि तू बाहेर आली तर काय चूक आणि बरोबर हे दाखवून देऊ शकते, आणि त्या कावेरीची लायकी सुद्धा. त्यामुळे मा तू प्लीज बाहेर ये. आता यमुना इतकी आरडाओरडा करते, इतकं काय अंतकरणापासून ह्या माला सांगत असते, पण मा मात्र काही एक ऐकत नाही. अगदी स्तब्ध आहे तशीच असते. यमुनाच्या बोलण्याचा मावर काही एक परिणाम होत नसतो. यमुनाचा सगळा आरडाओरडा चाललेला असतो, माला बोलवत असते. कावेरी मात्र निवांत तिची पूजा करत असते. पूजा काही ती थांबवत नसते. काही झालं तरी विधिवत आणि सर्व प्रकारे शांततेत अशी तिला पूजा करायची असती. यमुनाकडे ती लक्ष देत नाही, अगदी मन लावून ती देवीची पूजा करत असते. कारण त्याच्यामध्ये काही विघ्न यायला नको आणि देवीचा काही प्रकोप व्हायला नको म्हणून अगदी मन लावून ती पूजा करत असते. हे यमुनाचं काय चाललंय हे तिलाच माहिती. कावेरीने आता स्वतःच्या हाताने मळवट असा भरलेला असतो. अगदी जगदंबेचं रूप तिने धारण केलेलं असतं. कावेरी देवीला मनातल्या मनात म्हणते, हे घर जर वाचवायचं असेल, घराचं जर रक्षण करायचं असेल, सगळं काही आहे तसं जागेवर ठेवायचं असेल तर दुर्गेचं रूप मला धारण करायलाच लागणार. दृष्टांचा संहार करायचा असेल तर मी दुर्गा नक्कीच होणार आणि या घराला संकटातून नक्कीच वाचवणार. अगदी दुर्गेसाठी तयार झालेली असते ही कावेरी. आता आरती करण्यासाठी तिने आरती हातात घेतलेली असते. देवी आई इतकी वर्ष झाली मा स्वतःच्या हाताने अगदी भक्तिभावाने तुझी पूजा करतात. या वर्षी सुद्धा त्यात खंड पडायला नको एवढीच तुझ्याकडे मागणं मागते. कारण कावेरीला अजूनही वाटत असतं की माने यावं आणि स्वतः देवीची पूजा करावी. घटस्थापना झालीये ती सगळी व्यवस्थित का बघावी आणि मन लावून अशी देवीची पूजा करावी. कारण आतापर्यंत सगळं काही माने हे केलेलं असतं आणि या वर्षी सुद्धा त्यांनी येऊन इथे लक्ष द्यावं असं कावेरीला वाटत असतं. आता मनोमन तिने देवीला ही प्रार्थना सुद्धा केलेली असते, काहीतरी कर आणि माला बाहेर पाठव ही पूजा करण्यासाठी. आणि जोपर्यंत मा येऊन इथे पूजा करत नाही तोपर्यंत ही पूजा अपूर्ण आहे. मला माहिती की माचा किती विश्वास आहे तुझ्यावर. त्यांना बोलव, काहीही कर देवी माते. कावेरी आता मनातल्या मनात देवीला हे सगळं काही म्हणत असते. अजूनही यमुना तिचा हट्ट सोडत नाही आणि माला सारखी बाहेर बोलवत असते. अगं ये बाहेर आली तर तुला कळेल ती कावेरी नेमकी काय करतीये. मा अजूनही अगदी स्तब्ध अशी उभी राहिलेली असते. मा म्हणते, यमुना जरा आवाज बंद करती का. तुमच्या त्रासाला कंटाळले आणि या खोलीत आले. इथेही तुमचा गोंधळ त्रास आहेच का. अगं मला जरा शांत बसू द्या, निवांत राहू द्या. का मला त्रास देताय. मा प्लीज ऐक ना, बाहेर ये तू. बाहेर सगळा काही गोंधळ घालून ठेवलाय कावेरीने. तू आल्याशिवाय तर गोंधळ काय नीट होऊ शकत नाही. मा अगदी रडवेली झालेली असते आणि यमुना म्हणते, प्लीज तू शांत बस. मा तू बाहेर ये, सगळं काही हाताबाहेर जायला लागले. तू आली तर सगळं काही आटोक्यात राहील. मा प्लीज बाहेर ये. आता यश आरतीची वेळ झाली तरी मा येत नाहीये हा विचार करत असतो. माने यायला हवं, आता आरतीची वेळ झालीये. कावेरीवल इतकी रागावली की पूजेला सुद्धा येणार नाही. माने असं करायला नकोय. तिची खूप भक्ती आहे आणि त्या भक्तीमध्ये खंड पडायला नको. काही झालं तरी देवा माला नक्की बाहेर पाठव. कावेरी म्हणते, माने बाहेर येऊन स्वतःच्या हाताने पूजा करावी यासाठी मला काय करता येईल. काहीतरी मला आयडिया करायलाच लागणार की जेणेकरून मा स्वतः बाहेर येतील आणि स्वतः पूजा करतील. आता कावेरी मुद्दाम चुकीचा मंत्र म्हणत असते आणि हे अजिबात मला आवडत नाही, सगळ्यांनाच माहिती असतं. जोरात तोच मंत्र अर्धवटी म्हणत असते आणि तोही चुकीचाच म्हणत असते. आता माच्या कानावर हे शब्द पडलेले असतात आणि पूजा चुकीच्या पद्धतीने झालेली माला अजिबात चालत नसतं. माला सगळं अगदी व्यवस्थित लागत असतं आणि याच गोष्टीचा कावेरीने फायदा घेतलेला असतो आणि जे मंत्र म्हणत असते ते चुकीचे म्हणते. मा लगेच उठते आणि लगेच टवकारून ती तयार झालेली असते की हे काय चाललंय. देवीचे मंत्र सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाहीये, सगळं काही चुकीचंच चाललंय. पौर्णिमा काकू म्हणते, कावेरी तुझा श्लोक चुकतोय, अगदी बरोबर म्हण. नाही पौर्णिमा काकू बरोबरच म्हणतीये, चुकत वगैरे काही नाहीये. आता यशही म्हणतो, कावेरी हे काय चाललंय, सगळी चुकीची पूजा चाललीये, कळतंय का. मला हे अजिबात आवडत नाही. हा माकडून हेच शिकलात का.
पूजा करायची हौस आहे आणि साधा मंत्रही बोलता येत नाहीये. पूजा नाही केली ती परवडली असती. माझं असती ना तर माने लगेच हाताला धरून बाजूला काढलं असतं तुम्हाला. कावेरी म्हणती नाही आठवत तर मी काय करू, जेवढा आठवतो तेवढा म्हणतेय मी. चुकीचा मंत्र आहे म्हणताय तुम्ही आणि मला सांगू नका असं म्हणताय. माचं कौतुक तुमच्याजवळच ठेवायचं हा. आता मात्र हे सगळं काही पौर्णिमा म्हणते अगं काय चाललंय. तिकडे मात्र माने सगळं काही ऐकलेलं असतं. त्यांना येतात ना श्लोक, पण ते आहेत का इथे नाही. म्हणजे त्यांना चालणारे पूजा कशीही झालेली चुकली तरीही त्यांना चालणारे. त्यांना जर चाललं नसतं तर मा स्वतः इथे आल्या असत्या. माझ्या पद्धतीने पूजा करू द्या, देवी समजून घेईन मला. यश तुम्ही जरा शांत बसा. हे अति होतंय कावेरी. देवीचा आणि परंपरेचा अपमान करताय आणि हे मला चालणार नाहीये. कावेरी म्हणते यश मलाही चालणार नाही तुम्ही मध्ये मध्ये बोललेलं. मला शांतपणे पूजा करू द्या. आता परत कावेरी चुकीचं म्हणायला लागलेली असते. जोरात आवाज येतो, ए मुली काय चाललंय ग. आता मा बाहेर आलेली असते आणि जवळ येऊन म्हणते आतापर्यंत सगळं खपवून घेतलं पण देवी आईच्या बाबतीत एकही चूक मी खपवून घेणार नाही. देवीची पूजा व्यवस्थितच झाली पाहिजे. आता मा मोठ्या आवाजात कावेरीला म्हणते. कावेरीच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. कावेरी आता मनातल्या मनात म्हणते सॉरी मा, तुम्हाला इथे बोलवण्यासाठी मनातल्या मनात मला हे नाटक करावं लागलं. मा म्हणते पूजा जेव्हाच नीट पार पडते तेव्हा मनामध्ये स्वच्छ असा भाव असतो, कळलं का ए मुली. तुझ्या मनात इतकं काळबेर आहे की पूजा व्यवस्थित पार पडूच शकत नाही. तुझं मन निर्मळ नाहीये त्यामुळे तुझ्या हातून चूक घडणारच. पूजा व्यवस्थित होणं शक्यच नाहीये. त्यासाठी निर्मळ मन लागतं आणि ते तुझ्याकडे कुठे जागा सोडलेली नाहीये तू. मग आता कावेरीला खूप बोलत असते. बिचारी कावेरी डोळे पुसते कारण तिला आनंदही झालेला असतो. शेवटी मा पूजेला आल्या ना हे महत्वाचं आहे. कावेरी अगदी शांतपणे म्हणते हे बघा मला जशी दमली तशी पूजा करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या मनासारखी झाली नसेल तर तुम्ही करा की स्वतःच्या हाताने पूजा. मग ती व्यवस्थित होईल, चूकही काही होणार नाही. कावेरी आता जी आरती हातात घेतलेली असते ती खाली ठेवते कारण ते आरती उचलून मा स्वतः आरती करतील असं तिला वाटत असतं. आता यश म्हणतो मा यांना हे जमणार नाही हे तर आपल्याला माहितीच होतं. तरीही त्यांनी प्रयत्न केला पण असू दे, चूक लक्षात आलीये ना. तू तुझ्या पद्धतीने पूजा कर. देवीचा कुठलाही कोप होता कामा नाही आणि देवी नाराज तर अजिबात झाली नाही पाहिजे. तुला हे आवडणार नाही मला माहितीये. यश आता मला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुझ्या हाताने अगदी व्यवस्थित तू पूजा कर. तसं ही घटस्थापनेची पूजा ही तुझ्याच हातून व्हायला हवी तरच ती व्यवस्थित होणार. आम्हाला सगळ्यांना माहितीये. प्लीज मा तू कर ना पूजा तुझ्या हाताने तरच ती व्यवस्थित होईल आणि सार्थकी लागेल. प्लीज मा आता खूप रिक्वेस्ट करतो यश मला की तूच पूजा कर. सगळ्यांना आता विचार पडलेला असतो मा पूजेसाठी हो म्हणतात की नाही. अगदी वाट बघत असतात माचा होकार येतो की नकार. मा आता देवी आईला हात जोडते आणि म्हणते देवी आई या मुलीवर माझा कितीही राग असला तरी मी तो तुझ्यावर काढू शकत नाही. त्यामुळे देवी आई काही झालं तरी मी माझ्या हाताने पूजा करणार अगदी विधिवत आणि संपूर्ण अशी व्यवस्थित, कुठेही काही चूक न होता. आता हे ऐकून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो कारण सगळ्यांनाच आवडणार असतं की माने स्वतः पूजा करावी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मानेच ही परंपरा पूर्ण करावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि यासाठी प्रयत्न यश आणि कावेरीने सुद्धा केलेला असतो. तो अगदी सक्सेस झालेला असतो. मा आता पूजा करण्यासाठी तयार होते. मा म्हणते तुझी पूजा तर मी करणार पण पूजा चालू असताना ही मुलगी मात्र मला माझ्या जवळ नकोय देवी आहे. इथे इथे अजिबात थांबू नये अशी माझी इच्छा आहे. हे ऐकल्यावर आता पौर्णिमा काकूला आणि यमुनाला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण कावेरीचा तसाही त्यांना रागच येतो. तिने तिथे थांबू नये हे त्यांना वाटतच असतं आणि बरोबर माने तसंच काही अट घातलेली असते. मी पूजा करणार पण ही मुलगी इथे काय पूजेसाठी थांबणार नाही. मला दिसलीच नाही पाहिजे तरच मी तुझी पूजा करणारे देवी आहे. आता मला माहितीये एवढं बोललं तरी इथून कावेरी निघून जाणार आणि मी मात्र माझी पूजा व्यवस्थित करू शकते. आता कावेरी हे ऐकते आणि तिचा चेहऱ्यावर जो आनंद असतो अगदी लगेच ती आनंद गेलेला असतो आणि नाराज झालेली असते आणि माकडे एकटक बघत असते. कावेरी म्हणते चालेल की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी लगेच इथून निघून जाते. यशला मात्र आता थोडंसं वाईट वाटलेलं असतं की कावेरीने सुद्धा इथे थांबायला हवं पण आता माचा हट्ट असतो की तिने इथे थांबायचं नाही म्हणून बिचारी कावेरी आता चाललेली असते. कावेरी आता लांब जाते आणि माघारी वळून बघत असते. यशही कावेरीकडे बघतो आणि कावेरी यशकडे बघते. दोघांनाही आता वाईट वाटलेलं असतं. यश परत फिरून माकडे बघतो. पूजा तर व्हायला हवी तीही माच्या हाताने आणि कावेरी नसेल तरच मा पूजा करणार असते. त्यामुळे बिचारा यश फक्त कावेरीकडे बघतो आणि शांत बसलेला असतो. कावेरीलाही वाईट वाटत नाही कारण माच्या हाताने पूजा होणं हे महत्वाचं असतं आणि तेच चाललेलं असतं. त्यामुळे कावेरीलाही आनंद झालेला असतो. मा आता पूजेसाठी तयारी करते आणि ती पूजा करायच्या आधी पूर्ण जागा पवित्र करते कारण कावेरी तिथे थांबलेली असते त्यामुळे ती जागा अशुद्ध झाली असं माचं म्हणणं असतं.
मग आता कलश हातात घेऊन त्यातलं पाणी सगळीकडे शिंपडते आणि शुद्धीकरण करत असते. शुद्धीकरण झालं की मग तुझी पूजा मी अगदी विधिवत करते. मग आता रेडी झालेली असते पूजा करण्यासाठी. सगळे बघतात, कुणाला आनंद झालेला असतो, कुणाला दुःख झालेलं असतं, पण माच्या हाताने पूजा होणं हे मात्र महत्वाचं असतं. या जागेत वाईट प्रवृत्तीची माणसं फिरतात आणि ते आपल्याला नकोय. आधी आपण शुद्धीकरण करूया. माझ्या घरावर कायम तुझी कृपादृष्टी असू दे देवी माते, आणि घरावर जे संकट आलंय ना ते लवकरात लवकर दूर कर तू. मला घरात कुठलीही वाईट शक्ती नको किंवा कुठलंही संकट नको. अगदी भक्तिभावाने तुझी पूजा करते, पण वाईट संकटाला मात्र तुझ्यासोबत घेऊन जा देवी माते. कावेरीचा चेहरा पडलेला असतो आणि अगदी नाराज झालेली असते. लांब जाऊन खाली मान घालून ती उभी राहिलेली असते. संकट म्हणजे कावेरी. थोडक्यात माने देवीला असं सांगितलेलं असतं की कावेरीचे जे संकट आमच्या घरावर आलंय ते कायमचं दूर होऊ दे, म्हणजे कावेरीला आमच्या घरातून कायमची जाऊ दे. कावेरीला हे ऐकल्यावर खरंच वाईट वाटलेलं असतं. यशही आता माकडे बघायला लागतो की मा हे काय बोलतीये, तीही देवीच्या समोर. मा आता विद्याला आवाज देते आणि विद्या आता हाताखाली करायला लागलेली असते. ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या काही माच्या हाताजवळ देते आणि मा आता पूजा करण्यासाठी बसलेले असतात. अगदी व्यवस्थित अशी त्या पूजा करणार असतात. मा आता बसलेली असते, अगदी मनोभावे देवीची पूजा करत असतात. सगळे ह्या माला बघत असतात, कारण मा प्रत्येक गोष्टीत अशी परफेक्ट असते आणि पूजाही अगदी तशीच परफेक्ट करत असते. आता जो श्लोक मुद्दाम चुकवलेला असतो कावेरीने, तो अगदी परफेक्ट अशी मा म्हटलेली असते, अगदी मनापासून. कावेरीला खूप बरं वाटतं. अगदी मन लावून ती माकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणते, मनापासून थँक्स तुम्हाला. मी जी चूक केली आहे ती सुधारण्यासाठी का होईना तुम्ही बाहेर आला, तुमचा राग सोडून दिला आणि तुम्ही पूजेसाठी बसला. खरं तर हा तुमचा मान आणि तुमचा अधिकार आहे, तो मला कधीच घ्यायचा नव्हता, पण तुम्ही बाहेर यावं म्हणून मी हे सगळं काही करत होते. पण खरंच थँक्यू, तुम्ही आलात आणि अगदी व्यवस्थित अशी पूजा केली. खरंच मला बरं वाटतंय मा. देवी आई खरंच प्रसन्न झाली असेल तुम्हाला बघून, कारण तुमच्याशिवाय देवी आई सुद्धा प्रसन्न होणार नाही. तिला तुमची सवय लागली आणि तुम्हाला देवीची, त्यामुळे तुम्ही पूजा करणं हेच योग्य होतं आणि सगळं काही मी मुद्दाम केलंय. खरंच सॉरी देवी माते, मी सगळा काही हा घाट घातला आणि मासाठी एवढा आरडाओरडा केला आणि शेवटी मा आल्या. खरंच मला बरं वाटतंय. यश आता कावेरीकडे बघतो आणि त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. कावेरी त्याच्याकडे बघते आणि हसते. यश म्हणतो, स्वतःकडे सगळा वाईटपणा घेतला आणि शेवटी हे करून दाखवलंच की मा इतकी रागात होती की दार लावून बसली होती. अगदी बाहेर यायला सुद्धा तयार नव्हते, पण वाईटपणा घेऊन सगळा ड्रामा करून कावेरीने माला बाहेर बोलवलं आणि शेवटी पूजा करण्यासाठी मजबूर केलं. आणि माने जे करायला हवं ते कावेरीने बरोबर करून घेतलं. खरंच कावेरी, किती काय करताय तुम्ही सगळ्यांसाठी, पण तुम्ही काय आहात हे घरच्यांना का कळत नाहीये. अमृता आता मनातल्या मनात म्हणते, यश कावेरीशी वाईट वागत असला तरी कावेरीविषयी याच्या डोळ्यात प्रेम का दिसतंय मला. काहीतरी वेगळीच भावना. वरवर हा भांडतो, रागराग करतो, पण याच्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे सारखं जाणवतं किंवा मला दिसत असतं. तेवढ्यात काय ती मा म्हणते, अमृता, ओ मावशी, सगळ्यांना प्रसाद दे. हो मावशी, देते की. आता अमृता समोर आलेली असते सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी. आधी आता मलाच प्रसाद दिलेला असतो अमृताने आणि आता बाकी सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी अमृता पुढे जाते. मलाही खूप असा आनंद झालेला असतो. देवीची पूजा स्वतःच्या हाताने केली आणि दरवर्षीची परंपरा प्रथा तिने संपन्न केलेली असते. यावर्षी जर माने पूजा केली नसती तर त्या पूजेमध्ये खंड पडणार असतो. ते मात्र काही झालेलं नसतं. अगदी व्यवस्थित अशी पूजा झालेली असते आपल्या माच्या हाताने. आता मात्र माची पूजा झालेली असते आणि मा परत तिच्या रूम मध्ये चाललेली असते. आता जाताना यमुनाच्या जवळ थांबते आणि म्हणते, दुसऱ्याचे कपडे घालून जबाबदारीची जाणीव होत नाही, ती मनापासून जाणीव लागते. कोणाची जबाबदारीचं घ्यायची असेल तर मनातून जबाबदारी अधिक स्वतः शिका किंवा जबाबदारीची जाणीव स्वतःला करून द्या, मग ती जबाबदारी आपण पार पाडू शकतो. दुसऱ्यांचे कपडे घालून दुसऱ्यांवर रुबाब करून आपण स्वतः काही काम न करून जबाबदारी होत नाही किंवा त्या माणसासारखं वागता येत नाही. यमुना, तसं जर व्हायचं असेल तर स्वतःत बदल करा, मग दुसऱ्याची नक्कल करायला शिका. कळालं का यमुना? माझे कपडे घातले म्हणून माझ्यासारखी तू होत नसते. तुझ्यावर मी घराची जबाबदारी सोपवली म्हणून मला तोंड कशी पाडू नकोस. माझे कपडे घालून माझ्यासारखं राहून तू मी होऊ शकत नाही. फक्त जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाड, एवढं कर यमुना, आणि एवढीच तुझ्याकडून अपेक्षा आहे. फक्त जबाबदारी व्यवस्थित पार पाड. परक्यांनीही तेच केलंय, तू ते करायला जाऊ नको. तू माझी मुलगी आहे ना, माझ्यासारखं वागायला शिक. परक्यांसारखं वागू नको. आत एक बाहेर एक, कळतंय का यमुना? तू माझी मुलगी आहेस आणि मासारखंच वाग, कळतंय का यमुना? यमुनालाही चांगलंच सुनावलेलं असतं माने आणि राग त्यांच्या रूम मध्ये त्या निघून जातात. मग आता निघून गेल्यावर कावेरी अगदी
पुढे येते म्हणजे देवीची तिथे येऊन उभा राहते आणि अमृता सगळ्यांना प्रसाद देत असते. आता कावेरीही हात पुढे करते आणि मला प्रसाद दे असे तिला खुणावते. अमृता मात्र ह्या कावेरीकडे बघतच थांबलेली असते. यशही तिच्याकडे बघतो की आता अमृता कावेरीला प्रसाद देते की नाही. अमृता मात्र एकटक ह्या कावेरीला बघत असते आणि कावेरी सुद्धा ह्या अमृताला बघत असते. आता मात्र अमृता कावेरीला प्रसाद देते की नाही की याच्यावरही परत वाद होतात. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार. उद्या काय होतं अगदी थोडक्यात बघूया. यमुना आता विद्याला ओढत ओढत आणते आणि माच्या समोर अशी लोटून देते. माझ्या वडिलांच्या खुनीची ओटी भरण्याची चूक केली आहे ह्या विद्याने. आता हे माने ऐकलेलं असतं आणि कावेरी आता माच्या समोर उभी राहते आणि म्हणते विद्याताईने काही एक केलेलं नाहीये मा, आणि या सगळ्यामध्ये विद्याताईची काही चूक नाहीये. हे सगळं काही करताय ते चुकून होतंय. विद्याताई अगदी सहज करायला गेल्या. यमुनाताई मात्र त्यांच्यावर नको ते आरोप लावताय. मा म्हणते मी माझ्या सुनेशी बोलतीये ना, मग या घरात कुठलीही परकी व्यक्ती मला या घरात नकोय. परक्या व्यक्तींनी बाहेर जायचं आणि माझ्या माणसांनीच या खोलीत राहायचं. आता मा मोठ्या आवाजात म्हणते. हे ऐकून कावेरीला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि ती आता रडायला लागते. आत्ताच्या आत्ता आपल्या वडिलांना फोन लावून माहेरी घेऊन जायला लावायचं. कळतंय का. बिचारी कावेरी आता रडत रडत बाहेर निघून गेलेली असते. आता विद्याला माने सांगितलेलं असतं वडिलांना फोन लावायचा आणि आत्ताच्या आत्ता कायमचं निघून जायचं. आता लगेच अमृता बाहेर येते आणि कावेरीला म्हणते या घरातला शेवटचा तुझा टीम मेंबरही कायमचा जातोय. कावेरी तू मात्र आता एकटीच पडलीये या घरात. आता कस काय लढणार तू आमच्या सगळ्यांच्या विरोधात. आता बघूया अमृताने कावेरीला चॅलेंज दिलेलं असतं की तू एकटी पडलीये ते कावेरी पूर्ण करते का, आणि विद्या जे बाहेर चाललीये ती खरंच जाते का, की काहीतरी आयडिया लढून विद्याला याच घरात ठेवते आपली कावेरी. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.